असं वाटतं हवेवर बाप्पा आहे। मंडळी पाहू शकता परेलचा महाराजा, तुम्हाला बघा पेशवा टाईप मध्ये फेटा पाहायला भेटणार आहे। बाप्पाचे कान जे आहे तुम्हाला सुपासारखे लांब पाहायला भेटणार आणि बाप्पाना पाहू शकता बाप्पा त्याच्यावरच तुम्हाला शंकरूप अवतार पाहायला भेटणार आहे। हनुमान रूपात तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे, पाहायला भेटणार आहे। 5 फुटी बाप्पा असणार आहे। हिऱ्यांनी मस्त असं सजवलंय आणि बाप्पाच्या सोंडीवर तुम्हाला आणि बाप्पाना पाहू शकता बाप्पानं मार्बल थीम असणार आहे आणि बाप्पा पाहू शकता कृष्णरूप अवतारामध्ये असेल युनिक असणार आहे बाप्पाना आणि सिल्वर कलरचे हिरे लावलेले। सो जशी कस्टमरची चॉईस आहे तसा तुम्हाला गेल्या हत्तीची जशी सोंड असते त्या टाईपचा व्हाईट मार्बल तुम्हाला बाप्पाना पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी बाप्पा। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेनी या चॅनलवर आणि आज आपण आलेलो आहोत निसर्ग कला केंद्राला भेट द्यायला। अजून एक सिरीजचा पार्ट होणार आहे निसर्ग कला केंद्र। सो चला जाऊया आणि कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहे बघूया कला केंद्रात। बोला गणपती बाप्पा मोरया। चला तर मंडळी आलेलो आहोत निसर्ग कला केंद्रामध्ये आणि पाहायला भेटणार आहे तुम्हाला पोस्टर निसर्ग कला केंद्राचा। चला आतमध्ये जाऊया आणि पाहूया कोणकोणते गणपती पाहायला भेटणार आहे। चला तर मंडळी पहिलाच गणपती पाहता तुम्ही व्यंकटेश गणपती असणार आहे। ही बघा ही कलाकृती असणार आहे वैभव ठाकूर दादूशी आणि मस्त असा पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। व्हाईटिश असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे, कमरपट्टा वगैरे असणार आहे, शेला पण सेम मॅचिंग असणार आहे आणि व्यंकटेशा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बाप्पा नाम व्यंकटेशा नाम असणार आहे आणि पूर्ण मूर्ती ही तुम्हाला 5 फुटापर्यंत असणार आहे। ही बघा ही अशी दिसणार आहे मूर्ती आणि व्यंकटेशा पण असणार आहे। बॅक साईडला तुम्हाला कमान पाहायला भेटणार आहे। म्हणजे नेक्स्ट वन गणपती असणार आहे, हा पण 5 फुटी असणार आहे आणि पगडी तुम्हाला पाहायला भेटते, मस्त अशी कपडा मारलेली पगडी असणार आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला शंकरूप अवतार पाहायला भेटणार आहे बाप्पाचं। मस्त असं रुद्राक्षांच्या माला घातलेल्या आहेत आणि बाप्पा नाम पाहू शकता। तिसरा डोला तुम्हाला पाहायला भेटणार आहे शंकर महादेवांचा आणि हा बघा तुम्हाला छटा वगैरे पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा पूर्ण हा 5 फुटी असणार आहे। हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे, बघा डमरू वगैरे असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। पाहू शकता हा नेक्स्ट वन असणार आहे, 3 फुटी बाप्पा असणार आहे। पितांबर तुम्हाला स्काय ब्लू आणि गोल्डन डिझाईन असणार आहे। किनारपट्टी तुम्हाला किनार असणार आहे ती तुम्हाला पिंकिश असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे। लाल हिऱ्याने मस्त असं सजवलं आहे, व्हाईट डायमंड पण मारलेले आणि बाप्पानाम पाहू शकता। बाप्पानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे, वन साईड झूल पण पाहायला भेटणार आहे मुकुटावरून आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 3 फुटी बाप्पा असणार आहे। हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। मंडळी अजून एक बाप्पा असणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे, बैठ्या अवस्थेमध्ये असणार आहे। व्हायलेट कलरचा पितांबर तुम्हाला वेल्वेटमध्ये पाहायला भेटणार आहे। किनार पाहू शकता तुम्ही आणि डायमंडने मस्त सजवलं आहे, हिरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। सोंडेवर पण ब्रॉच असणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता। हा बघा हा बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि मुकुट पण मस्त सजवला आहे। 3 फुटी बाप्पा असणार आहे, पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। चल नेक्स्ट वन असणार आहे हनुमानामध्ये रूपामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। इकडं गदा ठेवलेली आहे, ही बघा ही गदा असणार आहे, हा पण 5 फुटी असणार आहे। वाघाची कातडी असणार आहे, त्याच्यावर आरूढ झालेले तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे आणि हनुमान रूपात तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। व्यंकटेश नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे, बाप्पा नाम हा असा असणार आहे आणि मस्त तुम्हाला 5 फुट ही मूर्ती पाहायला भेटणार आहे। हे बघा ही अशी मूर्ती असणार आहे बाप्पाची। नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे दगडू बाप्पा असणार आहे आणि पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार आहे। किनार तुम्हाला गोल्डन कलरची पाहायला भेटणार आहे, पूर्ण सोन्याने मढलेला तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे आणि बाप्पाच्या सोंडीवर तुम्हाला पाहायला भेटेल मस्त असं कलरिंग केलेलं आहे, कलरफुल फ्लावर्स तुम्हाला पाहायला भेटतात आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे, असं वाटतंय सोन्याने भरलेला बाप्पा। हा दगडू बाप्पा असणार आहे, हा 5 फुटी बाप्पा असणार आहे आणि पूर्ण मूर्ती तुम्हाला ही बघा ही अशी पाहायला भेटणार आहे। मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे तुम्हाला मार्बल कलर पाहायला भेटणार आहे बाप्पामध्ये आणि हा बघा मस्त असा बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे, जसं गाभाऱ्यात बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बाप्पा नाम पाहू शकता, पूर्ण मार्बल थीम असणार आहे आणि बॅक साईडला पण तुम्हाला वुडन कलर पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा पण वुडन कलरमध्ये असणार आहे। हे बघा पूर्ण बाप्पा असा पाहायला भेटणार आहे, हा 3 फुटी बाप्पा असणार आहे। हा बघा मार्बलमध्ये बाप्पा सेम बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, हा तुम्हाला लाखाडी कलरमध्ये मार्बल कलर असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता। बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे, सेम तुम्हाला असं वाटतं गाभाऱ्यात बसलेला बाप्पा असणार आहे। पाठीमागची पण कमान तुम्हाला सेम मार्बल कलर टाईपमध्ये असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। हा बाप्पा असणार आहे, हा तुम्हाला मार्बल कलरमध्ये भेटणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला 4 व्हरायटी असणार आहे, अजून मी दाखवणार आहे। ही दुसरी व्हरायटी असणार आहे दुसऱ्या कलरमध्ये। तर नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, हा बघा तुम्हाला पितांबर मस्त असं कलरफुल पितांबर पाहायला भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मोरपंख डिझाईन गोल्डनमध्ये पाहायला भेटणार आहे। कमरपट्टा असणार आहे रेडिशमध्ये आणि शेला पण तुम्हाला सेम मॅचिंग असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता। बाप्पा नाम असं पाहायला भेटणार आहे आणि बाप्पाचा फेटा पाहू शकता। हा बघा हा फेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, मस्त असं सजवलं आहे
पेशवा टाईप वाटतोय बाप्पा. आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला वन साईड कोचवर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा 3.5 फुटीचा बाप्पा असणार आहे. हा बघा, हा फुल्ली बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. तर नेक्स्ट वन असणार आहे 3.5 फुटामध्ये बाप्पा. तुम्हाला इकडं गरुड पाहायला भेटणार आहे आणि गरुडाचे पंख तुम्हाला पसरलेले पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाचा पितांबर तुम्हाला रेडिश कलर पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यावर पण तुम्हाला मोरपंख पाहायला भेटणार आहे गोल्डन डिझाईनमध्ये. आणि हिऱ्यांनी मस्त असं बाप्पाला सजवलं आहे. सोंडेवर पण तुम्हाला एक ब्रॉच पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा बघा, आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. आणि पूर्ण बाप्पा हा 3.5 फूट असणार आहे. आणि गरुडावर असं नसतं झालेला बाप्पा असणार आहे. हा बघा, हा बाप्पा तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मंडळी नेक्स्ट वन गणपती तुम्हाला भारी पाहायला भेटणार आहे. 3.5 फुटामध्ये असणार आहे. आणि नंदनवनाची आठवण करणारा कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. पाठीमागं तुम्हाला कामधेनू टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता, शेला आणि पितांबर दोन्ही मिक्स असणार आहे. आणि मयूरपंख असणार आहे, त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे. आणि किनार पण त्याची गोल्डनमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता कृष्णरूप अवतारामध्ये असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बासरी पाहायला भेटणार आहे बाप्पाच्या हातामध्ये. आणि बाप्पानाम पाहू शकता, हा बघा, हा बाप्पानाम असा असणार आहे. पूर्ण बाप्पानाम असा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण मस्त हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि बॅक साईडला मोरपंखाचा पिसारा दाखवलेला आहे. आणि बाप्पा तुम्ही पाहू शकता, हा बघा, हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा 3.5 फूट बाप्पा असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा पाहू शकता, हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. तर मंडळी नेक्स्ट वन गणपती असणार आहे. पितांबर तुम्हाला मस्त असा ड्युअल टोन टाईपमध्ये कलर पाहायला भेटणार आहे. रेड आणि ग्रीनिश असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे. सिंगल वन साईड लोड पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता, शेला पण मॅचिंग असणार आहे. हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे. सोंडेवर पण तुम्हाला ब्रॉच पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, हा बघा, हा असा बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं सजवलं आहे बाप्पाचा. आणि पूर्ण बाप्पा हा 3.5 फूट असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. हा तुम्हाला वन साईड लोड बसलेला बाप्पा असणार आहे. हा बघा मंडळी नेक्स्ट वन असणार आहे 5 फुटी बाप्पा. अजूनही पाहायला भेटणार आहे. कमल फूल असणार आहे, त्याच्यावर पाय ठेवून आसन असलेले झालेले बाप्पा पाहायला भेटणार आहे. बाप्पाला हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे. आणि शेला आणि पितांबर मॅचिंग असणार आहे. स्काय ब्ल्यू असणार आहे. आणि गोल्डन कलरचे मोरपंख पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, तुम्हाला बाप्पानाम असा पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाचे कान जे आहे तुम्हाला सुपासारखे लांब पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण मस्त सजवलं आहे हिऱ्यांनी. आणि बॅक साईडला तुम्हाला फ्लावर्स पाहायला भेटणार आहे कमानीसाठी. आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला, हा बघा, हा 5 फुटी बाप्पा असणार आहे. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे 3 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. वन साईड कोच असणार आहे आणि त्याच्यावर बाप्पा बसलेला असणार आहे. आणि पितांबर पाहू शकता, तुम्हाला स्काय ब्ल्यू असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि तुम्हाला गोल्डन कलरचे फ्लावर्स पाहायला भेटणार आहेत, हे बघा. आणि मस्त असं हिऱ्यांनी सजवलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सोंडेवर पण ब्रॉच असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, काहीतरी युनिक असणार आहे बाप्पानाम. मुकुट पण मस्त असं सजवलं आहे हिऱ्याने. आणि पूर्ण बाप्पा हा तुम्हाला 3 फुटी असणार आहे. आणि हा असा वन साईड कोच असणार आहे, बाप्पा बसलेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा तुम्हाला 3.5 ते 4 फूट बाप्पा असणार आहे. आणि क्रॉस कैची टाईपमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे. हा बघा, क्रॉस कैची जशी मारलेली आहे त्यामध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार. शेला सेम मॅचिंग असणार आहे. मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि तुम्हाला मगाशी दाखवलेला तोच नाम पाहायला भेटणार आहे, बट एका वेगळ्या अनोख्या रूपामध्ये पाहायला भेटतोय. आणि बाप्पा पण मोठा असणार आहे. मस्त असं मुकुट सजवलं हिऱ्यांनी. आणि फुल बाप्पा तुम्हाला, हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. पूर्ण बाप्पा असा असणार आहे. हा 3.5 ते 4 फूट बाप्पा असणार आहे. हा बघा नेक्स्ट वन असणार आहे. हा पण तुम्हाला पाय तुम्हाला कमलावर पाहायला भेटणार आहे बाप्पाचे. आणि बाप्पा रूप असणार आहे, कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला भेटणार आहे. पितांबर पण पाहू शकता, स्काय ब्ल्यू असणार आहे. आणि सेम कलरचा शेला असणार आहे. हातामध्ये बासुरी पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि कृष्ण अवतार बोलल्यानंतर कृष्ण नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा बाप्पानाम असणार आहे. मुकुट पण मस्त असं हिऱ्यांनी सजवला आहे. आणि बॅक साईडला तुम्हाला कामधेनू पाहायला भेटणार आहे, गाय पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला, हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 4 फुटामध्ये हा बाप्पा असणार आहे. खाली कमल आणि कृष्ण रूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. पाहू शकता नेक्स्ट वन गणपती असणार आहे. बैठी अवस्थेमध्ये वन साईड बैठलेल्या अवस्थेमध्ये असणार आहे. लोड इकडं पाहायला भेटणार आहे वन साईड. आणि पितांबर तुम्हाला आणि शेला मॅचिंग असणार आहे. पर्पल कलर असणार आहे वेलवेटमध्ये. आणि दागिन्यांनी मस्त असं सजवलं आहे, हिऱ्यांनी सजवलं आहे बाप्पाला. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि हिरे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा, हे असे असणार आहे, मुकुटांनी सजवलं आहे. आणि पूर्ण बाप्पा हा तुम्हाला 4 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे.
वन साईड लोड असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन गणपती असणार आहे. पितांबर तुम्हाला पिस्ता कलर असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे. मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे बाप्पाला. आणि बाप्पानाम पाहू शकता, हा बघा, हा बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि बॅक साईडला तुम्हाला सूर्य आहे असं पाहतो, म्हणजे सूर्याची कमान पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता तुम्हाला, हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 5 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, तरी 5 फुटामध्ये अजून एक दगडू बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला वेल्वेटमध्ये असणार आहे. डार्क रेडिश कलर असणार आहे आणि पितांबरवर तुम्हाला डिझाईन असणार आहे स्क्वेअरमध्ये. आणि बाप्पा सजवलेला आहे आणि बाप्पाच्या सोंडेवर पण तुम्हाला वर्कआउट पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. आणि हा पाहू शकता दगडू बाप्पा असणार 5 फुटामध्ये, एक वेगळ्या अनोख्या रूपामध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला. मंडळी अजून एक बाप्पा तुम्हाला सेम दगडू पाहायला भेटणार आहे. मस्त असं पितांबर तुम्हाला शुभ्र पाहायला भेटणार आहे. आणि वन साईड तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे वेल्वेटमध्ये. मस्त असा हिऱ्यांनी सजवलं आहे, असं वाटतं एक गोल्डन गणपती वाटतं आहे. दगडू बाप्पा पाहायला भेटणार आहे. सोंडेवर मस्त असं डिझाईन बनवलेलं आहे. बाप्पानाम वगैरे त्याला पण हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि पूर्ण बाप्पा हा तुम्हाला 5 फुटी असणार आहे. हा तुम्हाला दगडू बाप्पा 5 अनोख्या रूपामध्ये पाहायला भेटणार आहे. हे बघा इथंच लावलेले आहेत. हा एक सेम असणार आहे, फक्त त्याचा जो पितांबर आणि शेला आहे त्याचा कलर चेंज केला आहे. बाकी डिझाईन तुम्हाला सेम पाहायला भेटणार आहे. हा एक असणार आहे, हा एक असणार आहे. इकडं अजून एक डार्क पिंकमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सो जशी कस्टमरची चॉईस आहे तसा तुम्हाला करून बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा इकडं तुम्हाला थोडासा पिस्ता कलरमध्ये, लाईट पिस्ता कलर असणार आहे, त्याच्यामध्ये पण बाप्पा आहे. आणि इकडं पण आहे सेम, हे 5-6 कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कपडे मारलेले आहेत सगळ्यांना पण आणि हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे बाप्पांना. मंडळी नेक्स्ट वन पण तुम्हाला दगडू पाहायला भेटणार आहे. सेम असणार आहे कलाकृती, फक्त डिझाईनमध्ये चेंज असणार आहे. हे बघा, तुम्हाला डिझाईन लगेच ओळखून जाईल काय काय प्रत्येकाला डिझाईन मारली. आणि इकडं मस्त असं कलाकृती केलेली आहे सोंडेवर पण तुम्हाला. आणि इकडं बाप्पानाम पाहू शकता, मस्त असं हिऱ्यांनी सजवलेलं आहे. पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार. मंडळी मार्बलवाले 2 गणपती ऑलरेडी दाखवले आहेत. हा तिसरा असणार आहे पिस्ता कलरमध्ये आणि सिल्वर कलरचे हिरे लावलेले आहेत. आणि बाप्पानाम पाहू शकता, हा बाप्पानाम असणार आहे. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि वर पण मुकुट मस्त असं सिल्वर हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. हा बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. सेम बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा व्हाईट मार्बल असणार आहे, त्याच्यामध्ये बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, व्हाईट मार्बल तुम्हाला बाप्पानाम वगैरे असं पाहायला भेटणार आहे. बॅक साईड पण व्हाईट मार्बल सारखीच मारलेले आहे, सेम टू सेम असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा हा बघा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, कम्प्लिटली मार्बल असणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे. पाहू शकता तुम्ही, पितांबर मस्त असा तुम्हाला रेडिश कलर असणार आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला सिल्वर डिझाईन पाहायला भेटणार आहे. ड्युअल टोन टाईप वाटतं आहे. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. हिऱ्यांनी बाप्पा मस्त असं सजवलं आहे. आणि व्यंकटेशा नाम असणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बाप्पाचं नाम असणार आहे. आणि मुकुट पण मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि बॅक साईडची कमान असणार आहे ती सेम व्यंकटेशा स्वामींसारखी असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 5 फुटामध्ये असा पाहायला भेटणार आहे. हा बघा, नेक्स्ट वन गणपती असणार आहे. हा बघा, पाहू शकता वेल्वेटमध्ये शेला आणि धोतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पिंकिश टाईप असणार आहे, डार्क पिंकमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि बैठ्या अवस्थेमध्ये असणार आहे. सेम हत्ती रूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, हत्तीची जशी सोंड असते त्या टाईपचं. आणि तुम्हाला नाम पाहायला भेटणार आहे, बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. काहीतरी युनिक असणार आहे बाप्पानाम. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. फेटा वगैरे मारलेला आहे बाप्पाला, हा बघा. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 5 फुटामध्ये हा बाप्पा असणार आहे. हा बघा, हे बघा मंडळी, पाहू शकता गणपती तुम्हाला पेंट, बॉडी पेंट मारल्यानंतर शेडिंग जी मारली जाते ती शेडिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता नेक्स्ट वन असणार आहे 5 फुटामध्ये. हा हत्ती असणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हत्तीच्या सोंडेवर पाय ठेवून बाप्पा आहे. आणि बाप्पा पाहू शकता जसा शिगेवरचा गणपती पाहायला भेटतो आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला पिंकिशमध्ये असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. हा बाप्पा असणार आहे आणि खाली तुम्हाला हत्ती पाहायला भेटणार आहे. सो टोटल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 5 फुटामध्ये हत्तीच्या सोंडेवर असणारा बाप्पा असणार आहे. हा बघा, असं वाटतं आहे हवेवर बाप्पा आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा आहे, मोर असणार आहे. तुम्हाला मोर पाहायला भेटणार आहे. आणि मोरावरच आरूढ झालेला बाप्पा असणार आहे.
आणि पितांबर पाहू शकता पिंकिश असणार आहे, ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे मंडळी. शेला पण सेम असणार आहे आणि तुम्हाला बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. हा बघा बाप्पानाम काहीतरी युनिक असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला मयूरासन असणार आहे. हा बघा हा फुल बाप्पा असा पाहायला भेटणार आहे मंडळी. पाहू शकता परेलचा महाराजा तुम्हाला 2 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. तो पण इथेच 3 राक्षस दाखवले आणि ज्वाला दाखवले आणि शिगेवरचा गणपती जसा असतो तशामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. परेलचा महाराजा पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम असा असणार आहे आणि हा 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. बघायला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. हा बघा काहीतरी युनिक तुम्हाला पाहायला भेटणार आहे परेलचा महाराजा मॉडेल. नेक्स्ट वन असणार आहे 2.5 फुटामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. तो पण फेटा तुम्हाला बघा पेशवा टाईपमध्ये फेटा पाहायला भेटणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला विठ्ठल नाम पाहायला भेटणार आहे आणि हिऱ्याने मस्त असं बाप्पाला सजवलं आहे हे बघा. आणि स्किन टोन पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता. पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग वेल्वेटमध्ये असणार आहे आणि हा बघा फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. 2.5 फुटामध्ये हा बाप्पा असणार आहे मंडळी. नेक्स्ट वन असणार आहे क्रॉसकाईची बाप्पा असणार आहे. रेड वेल्वेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे आणि मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे आणि बाप्पानाम पण पाहू शकता. हा बघा हा तुम्हाला बाप्पानाम पाहायला भेटणार आहे आणि फेटा मारलेला आहे बाप्पाला. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे क्रॉसकाईची बाप्पा. काहीतरी युनिक बनवलं आहे बाप्पाला मंडळी. नेक्स्ट वन असणार आहे डबल सिंह कोच बाप्पा असणार आहे आणि पितांबर तुम्हाला हा बघा डार्क ब्लूइशमध्ये असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे आणि किनार असणार आहे रेडिश कलरची आणि शेला तुम्हाला पाहायला भेटणार पिंकिश कलरचा. दागिन्याने मस्त सजवलं आहे बाप्पाला आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला. बाप्पानाम हा असा पाहायला भेटणार आहे बाप्पानाम आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. वर तुम्हाला सर्कल असणार हाफ सर्कल मोरपंखांची आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार. चला तर मंडळी आलेलो आहोत कला केंद्रामध्ये. दादा भेटला आहे. दादा आपलं नाव? श्रीराम कृष्ण ठाकूर. ओके. आणि कला केंद्राचं नाव काय असणार आहे? श्रीराम कला केंद्र आणि निसर्ग कला केंद्र. ओके 2 नावं असणार आहे. सो दादा आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती पाहायला भेटणार आहे? आपल्याकडे 1 फुटापासून 12 फुटापर्यंत अवेलेबल असतात गणपती. ओके. आणि सजवून वगैरे सर्व काही जशी डिमांड असेल त्याप्रमाणे आपण काम करून देतो. ओके. म्हणजे कस्टमर जशी देणार आहे तसं असणार आहे. सो यंदा ट्रेंडिंगमध्ये कोणते असणार आहेत तरी गणपती अंदाजे? आता ट्रेंडिंगमध्ये बोलायचं झालं तर आपला जय मल्हार एक आहे. ओके. ट्रेंडिंगमध्ये. ओके. आणि खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत नवीन मार्केटमध्ये. कस्टमरला काय आवडतंय त्याच्यावरती डिपेंड आहे. दरवर्षी काही ना काही नवीनच असतो. बरोबर. कस्टमरला आवडतं ते ट्रेंडिंग होऊन जातो. ओके. आता माझ्याकडे तर ऍक्च्युली या वर्षी तर दगडूशेठच ट्रेंडिंग राहिलेला आहे. ओके. म्हणजे मल्टिपल याच्यामध्ये तुम्ही रंगवून ठेवले, पेंटिंग पण आहे प्लस सजावट पण करून खूप सारा रिस्पॉन्स चांगला यायला लागलेला आहे. ओके. ओके दादा अजून काय कारखान्याबद्दल बोलायचं वाटते? कारखान्याबद्दल बोलायचं असं काय नाही. आता बुकिंग वगैरे करायची असेल तर लवकरात लवकर केली तर ते सध्या ही होलसेल असणार आहे की रिटेल पण चालू केली? हा रिटेल पण चालू आहे आणि होलसेल पण चालू आहे. नंतर मग गणपती वगैरे मिळत नाही त्याच्यामुळं रिटेल वाल्यांनी जरा लवकर येऊन बुकिंग केली तर बरं पडेल. ओके. ओके दादा धन्यवाद. ओके. मंडळी कला केंद्राला भेट देऊन झालेले बहुतेक गणपती आपल्याला पाहायला भेटले. तुम्हाला कशी वाटली ही सिरीज नक्की कमेंटमध्ये घालवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.